चालू आहे का ते बघ. ठीक. So in previous lecture we dealt with historical background, and today we are going to start with making of our constitution. ठीक है. सबसे पहले डिमांड रखी गई, लेकिन सबसे पहले 1934 में एम एन रॉय, ठीक है, एम एन रॉय, इन्होंने ये आइडिया रखी कि खुद की एक कॉन्स्टिट्यूएंट असेंबली होनी चाहिए. कॉन्स्टिट्यूएंट असेंबली मीन्स जो आज की लोकसभा है, राज्यसभा है, ठीक है, उसके जैसा कुछ तो भी हमारे पास पार्लियामेंट होना चाहिए, आपल्याजवळ असलं पाहिजे. ठीक है. एंड ही इज ऑल्सो पायनियर ऑफ कम्युनिस्ट मूवमेंट इन इंडिया. ठीक है, कम्युनिस्ट पार्टी वगैरह नाम सुना होगा आपने. ठीक है. फिर उनके बाद 1935 में इंडियन नेशनल कांग्रेस ने, ठीक है, इंडियन नेशनल कांग्रेस ने भी फर्स्ट टाइम ऑफिशियली डिमांड किया कॉन्स्टिट्यूएंट असेंबली होनी चाहिए. ठीक है. बाद में आगे चल के 3 साल बाद 1938 में जवाहरलाल नेहरू, ठीक है, उन्होंने क्या किया, क्या मांगा उन्होंने कि विदाउट एनी इंटरफरन्स, मतलब ब्रिटिश गव्हर्नमेंटचा काहीच आपल्यामध्ये काय हस्तक्षेप नसला पाहिजे. ठीक है, उनका कोई भी लेना देना नहीं चाहिए और हमें हमारा फ्री कॉन्स्टिट्यूएंट असेंबली होना चाहिए, ये बोल दिया. उसके बाद 1940 1940 ला ऑगस्ट ऑफर आली. ठीक है, ऑगस्ट ऑफर. किसी को पता ऑगस्ट ऑफर क्या है? ऑगस्ट ऑफर, ठीक है, ऑगस्ट ऑफर क्या होता है कि इंडिपेंडेंट कॉन्स्टिट्यूशन होना चाहिए. ठीक है. बाद में जो ब्रिटिश गवर्नमेंट के कुछ प्रिंसिपल्स थे, ठीक है, उन्होंने बोल दिया कि आपकी असेंबली इस तरीके से होगी. ठीक आहे, अशा काहीतरी गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि त्याच बेसिसवरती, ऑगस्ट ऑफरच्या बेसिसवरती 1942 ला क्रिप्स मिशन प्लॅन आलेला आहे. क्रिप्स मिशन प्लॅन. आणि तुम्हाला प्रश्न कशा पडतात, पॉलिटीला पण आणि हिस्ट्रीला पण दोन्ही प्रकारे. म्हणजे हिस्ट्रीसाठी तर तुम्हाला सरळ सरळ क्रोनॉलॉजी विचारतात. ठीक आहे. आता डिमांड अशी झाली की तुम्हाला इंडिपेंडेंट कॉन्स्टिट्यूशन दिलं जाणार, पण ते वर्ल्ड वॉर 2 च्या नंतर. त्याच्या बदल्यात तुम्हाला काय करायचं, आम्हाला सपोर्ट करायचं असं चाललं होतं. आता हम देखेंगे कंपोजिशन काय, कंपोजिशन काय होतं, ठीक आहे, कशा प्रकारे बनलं, ठीक आहे, त्या प्रकारे आपण बघू. सर्वात पहिल्यांदा, ठीक आहे, नोव्हेंबर 1946 आफ्टर द कंप्लीशन ऑफ वर्ल्ड वॉर 2, नोव्हेंबर 1946 याच्यामध्ये एक्सेप्ट करण्यात आलं कॅबिनेट मिशन प्लॅन. ठीक आहे, कॅबिनेट मिशन प्लॅन, कॅबिनेट मिशन प्लॅन. मग हे तुम्हाला जोड्या लावामध्ये किंवा तुम्हाला क्रोनॉलॉजीमध्ये, हिस्ट्रीमध्ये विचारलं जातं. ठीक आहे, कन्सेप्ट काय आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये स्ट्रेंथ कशी होती, स्ट्रेंथ नियर अबाउट 389, ऑल इंडिया 389. त्यापैकी 296 सीट्स वर allotted to British India. British India means the territory which is occupied by Britishers. British, मैं यहाँ पे BI लिखता हूँ, मतलब समझ लो आप. ब्रिटिश इंडिया, ठीक है, 296. बचते कितने हैं अभी? 93. और 93 states will be allotted to princely states. Princely states were those states, those who were not, those territory was not occupied after 1857. ठीक है, they were remain intact. ठीक है, उनकी इंटीग्रिटी को कुछ हनन नहीं हुआ था. That is called as princely state. ठीक है, मतलब they were rulers but they accepted the sovereignty of British crown. ठीक है, in name of her majesty. ठीक है, ये पता होना चाहिए. उसके बाद 296 में से, ठीक है, 292 सीट्स मेयरली ब्रिटिश इंडिया के थे और जो 11
गवर्नर्स मतलब प्रोविंसेस वगैरह जो हुआ करते थे, और 4 जो थे वो कमिश्नर्स ऑफिस या कमिश्नर रहेंगे। कमिश्नर मतलब आज के जैसे प्रिंसली स्टेट्स, ठीक है। प्रिंसली स्टेट्स क्यों रखे थे उस टाइम पे, क्योंकि उनका कल्चर, उनकी लैंग्वेज वो अलग होगी, उसकी वजह से वो रखा था, ठीक है। उसके बाद 4 प्रोविंसेस उन्होंने एक्स्ट्रा बनाए थे, दैट इज कॉल्ड एज, मतलब 4 कौन से लिख लो, दिल्ली, बाद में अजमेर, वो मारवाड़ इसमें बोला जाता है, अजमेर मारवाड़, कुर्ग सदर्न पार्ट ऑफ इंडिया, और बलूचिस्तान जो आज के पाकिस्तान में है, ठीक है, ठीक है। और जो कुछ भी सीट्स अलॉट किए गए, दैट वाज अलॉटेड ऑन द बेसिस ऑफ पॉपुलेशन, 6 कम्युनिटी, बाद में मुस्लिम कम्युनिटी, उस हिसाब से वो बनाए गए थे। और जो कुछ भी इलेक्शन हुआ वो सिंगल ट्रांसफरेबल वोट के हिसाब से, सिंगल ट्रांसफरेबल वोट के हिसाब से बनाया गया था, ठीक है। मतलब अपनी कॉन्स्टिट्यूएंट असेंबली जो थी, पूछा जाता है क्वेश्चन पॉलिटी में कि ये क्या था, कंप्लीटली इलेक्टेड था या कंप्लीटली नॉमिनेटेड, तो वो पार्टली इलेक्टेड एंड पार्टली नॉमिनेटेड, पार्टली इलेक्टेड प्लस पार्टली नॉमिनेटेड, ठीक है। ये क्वेश्चन पूछा है पॉलिटी में, ठीक है, ये पता होना चाहिए। अभी उसी के बेसिस पे, मतलब कैबिनेट मिशन प्लान के बेसिस पे इलेक्शन हुए, ठीक है। 296 जो सीट्स अलॉट किए थे, दैट इलेक्शन वाज हेल्ड इन द मंथ ऑफ जुलाई एंड अगस्त 1946, इसमें वो हुआ था, जिसमें से 208 वर वन बाय इंडियन नेशनल कांग्रेस INC, ठीक है, 73 बाय मुस्लिम लीग, और 15 वर फ्रॉम इंडिपेंडेंट ग्रुप्स या इंडिपेंडेंट पार्टीज। और 93 सीट्स जो अलॉट किए गए थे, जे अलॉट झाले होते 93 सीट्स, त्याच्यावरती प्रिन्सली स्टेट्स, ठीक आहे, त्यांनी स्वतः काही इलेक्शन लढवलंच नाही, ठीक आहे। त्यांना असं वाटलं की आपण जर इलेक्शन लढवलं की हे आपल्या सॉवरेनिटी आत्ताच आपण ब्रिटिशांकडनं फ्री होणार आणि परत भारतामध्ये जायचं, म्हणजे त्यांना त्यांचा रूल वगैरे जाळल्यासारखं किंवा त्यांना त्यांचा अपमान झाल्यासारखं त्यांना वाटलं। आता या याच्यामध्ये एक्सेप्शन 2च मोठे माणसं राहिलेत या इलेक्शन मध्ये, की जे निवडून नाही आले किंवा निवडले, म्हणजे त्यांनी उभा नाही राहिले ते इलेक्शन मध्ये, ते होते महात्मा गांधी, दुसरे होते मोहम्मद अली जिन्ना, हे 2 मोठे माणसं। हा ही प्रश्न विचारलेला है, ठीक है, ऐसा भी क्वेश्चन पूछा जाता है। मतलब इंडियन सोसाइटी, इसमें से हिंदू, मुस्लिम, सिख, क्रिश्चियन, एंग्लो इंडियंस, इंडियन क्रिश्चियंस, SC ST सब लोग चुने गए थे। अभी बात करते हैं वर्किंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन के बारे में, ठीक है। वर्किंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन ये कैसा था, कैसे काम कर रहा था, क्या क्या नॉमिनेशन दिया था, किसको किसको क्या काम दिया था, वो देखेंगे अभी, ठीक है। वर्किंग ऑफ कॉन्स्टिट्यूएंट असेंबली, वर्किंग, ठीक है। फर्स्ट मीटिंग वाज हेल्ड ऑन 9th of December, चलो बोलो, 1946, ओके। मुस्लिम लीग boycotted that meeting, ठीक है, और they insisted on separate Pakistan, ठीक है, rather than joining, they demanded for separate state, that is called as Pakistan, ठीक है। And first meeting was attended by only 211 members, 211 members, ठीक है। एंड उस टाइम पे प्रेसिडेंट किसको चुना गया, जो डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा जो थे, वो ही वॉज ओल्डेस्ट पर्सन, ते सर्वात ओल्ड होते, त्याच्यामुळे त्यांना टेम्पररी बेसिसवरती त्यांना प्रेसिडेंट नॉमिनेट करण्यात आलं, बनवण्यात आलं। आणि ही जी प्रॅक्टिस आहे की ओल्डेस्ट पर्सनला प्रेसिडेंट बनवायचं, ही प्रॅक्टिस घेतली आपण फ्रेंच गव्हर्नमेंटकडनं। कोणाकडनं घेतली, फ्रेंच गव्हर्नमेंट, ठीक आहे। त्याच्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना याचा
काय बनवण्यात आलं, प्रेसिडेंट बनवण्यात आलं. ठीक आहे. आणि यांच्यासोबतच दोन व्यक्ती एस.सी. मुखर्जी अँड व्हीटी कृष्णमाचारी हे दोघ जण जे होते यांना व्हाइस प्रेसिडेंट म्हणून निवडण्यात आलं होतं. इसके बाद आता है इंपॉर्टेंट ऑब्जेक्टिव रिजोल्यूशन. ये क्या था देखते हैं. ठीक है. 13 डिसेंबर 1946 म्हणजे 9 डिसेंबरला ही मीटिंग झाली, फर्स्ट मीटिंग कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीची. त्या 4 दिवसानंतर 13 डिसेंबर 1946 यांनी जवाहरलाल नेहरू यांनी ऑब्जेक्टिव्ह रिझोल्यूशन पास केलं. ठीक आहे. आता ऑब्जेक्टिव्ह रिझोल्यूशन इज नथिंग बट टुडेज प्रिॲम्बल. आपण जे प्रिॲम्बल घेतलं ते ऑब्जेक्टिव्ह रिझोल्यूशन मध्ये सांगितलं की आम्हाला सॉव्हरेन पाहिजे, सोशलिस्ट पाहिजे, रिपब्लिक पाहिजे. ठीक आहे. आपण याच्यावरती डिस्कस करणार आहोत. सॉव्हरेन काय असं. सॉव्हरेन म्हणजे कोणाचंच आपला वरती कोणाचंच राज्य नसणार, आपण स्वतः इंडिपेंडेंट असणार. राईट. टू द पीपल बाय द पीपल. आपल्यावरती कोणी अथॉरिटी नसणार. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये भरपूर काही ज्या टेरिटरीज वगैरे असतील आपल्या, आपणच आपले लोक आपले निवडून देणार, असं भरपूर काही 7-8 क्लॉज आहेत ऑब्जेक्टिव्ह रिझोल्यूशन मध्ये. फक्त तुम्हाला विचारतात की ऑब्जेक्टिव्ह रिझोल्यूशन मध्ये काय होतं किंवा ऑब्जेक्टिव्ह रिझोल्यूशन हे कधी बनवण्यात आलं. ठीक आहे. हे क्रोनॉलॉजी मध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. आता याच्यामध्ये रिझोल्यूशन जे एक्सेप्ट झालं ते 22 जानेवारी 1947. 22 जान 1947 ला आपण काय केलं ते एक्सेप्ट केलं ऑब्जेक्टिव्ह रिझोल्यूशन. आता काही चेंजेस वगैरे केले आपण इंडिपेंडन्स ऍक्ट मध्ये. ठीक आहे. आता 6 स्टेट्स जे होते त्यांचे असेंब्लीचे पार्ट होते. ठीक आहे. आणि नंतर माउंट बॅटन प्लॅन आपण एक्सेप्ट केला. माउंट बॅटन प्लॅन कधी एक्सेप्ट केला? जून 3, 1947. माउंट बॅटन प्लॅन हा आपण 1947 3 जून या दिवशी आपण एक्सेप्ट केलेला. ठीक आहे. आता ह्याच्यानुसार जे प्रिन्सली स्टेट असतील, ठीक आहे, त्यांचे पण रिप्रेझेंटेटिव्ह आपल्याला कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीला किंवा आपल्या भारतामध्ये जॉईन होतील. पण ऍक्च्युली झालं असं होतं, माउंट बॅटन प्लॅन हा जो आला होता त्याच्या अगोदर जसं भारताचं आणि पाकिस्तानची फाळणी फिक्स झाली होती करायची म्हणून, त्या काळामध्ये वल्लभभाई पटेल यांनी भरपूर काही असे स्टेप घेतले आणि त्यांनी सांगितलं माउंट बॅटनला, जर तुम्ही जर असं पार्टिशन करताय, तुम्ही ऑलरेडी कम्युनिटीच्या बेसिसवरती, रिलिजनच्या बेसिसवरती तुम्ही इलेक्शन केलंय, भाग वेगळा केलाय, आणि जर प्रिन्सली स्टेटला पण तुम्ही असं म्हणतायत की तुम्ही तुमचे इंडिपेंडंट राहू शकता, आयदर तुम्ही पाकिस्तानमध्ये जाऊ शकता, आयदर किंवा भारतामध्ये येऊ शकता, तर याच्यामध्ये तुम्ही आमचे काम अजून वाढवून चालले. ठीक आहे. मग ती जी हत्या होईल, तिथे भरपूर लोकांचं जीवितहानी होईल, तर ती जीवितहानी तुमच्या कपाळी लागेल किंवा माथी लागेल, त्यासाठी मग तुम्ही काहीतरी स्टेप घ्या. मग माउंट बॅटन जे होते त्यांनी काय केलं, सगळ्या प्रिन्सली स्टेटला बोलवलं आणि भारतामध्ये भाग व्हायचा प्रयत्न केला होता. म्हणजे त्यांना कन्व्हिन्स केलं की भारताचा भाग व्हा म्हणून. नंतर तुम्हाला माहिती आहे की 3 स्टेट्स असे होते, एक जम्मू काश्मीर राजा हरी सिंग, मग जुनागडचा नवाब होता आणि हैदराबादचा नवाब, ते नव्हते, त्यांनी एक्सेप्ट नव्हतं केलं भारतामध्ये ना. नंतर त्यांच्यावरती कोणावरती पोलीस ॲक्शन, कोणावरती मिलिटरी ॲक्शन किंवा मिलिटरी सपोर्ट. ठीक आहे. कुठे प्लेबिसाईट आपल्याला कुठे झालं होतं? जुनागड म्हणजे आजचं जे गिर फॉरेस्ट गुजरातचा भाग आहे तिथे तुमचं जुनागड आहे. ठीक आहे. आता सर्वात महत्वाचं काय की इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट 1947 आला. इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट किंवा आपण इंडिपेंडन्स ऍक्ट म्हणू, इंडिपेंडन्स ऍक्ट 1947. याच्यामध्ये काही चेंजेस केले असेंब्लीनं. पहिला चेंज काय होता
की असेंब्ली वॉज मेड फुल्ली सॉव्हरेन बॉडी, म्हणजे त्या असेंब्लीवरती कोणाचं वर्चस्व नसणार. ठीक आहे. आता याच्यामध्ये असेंब्लीला एवढा पॉवर होती की एवढी पॉवर दिली गेली होती की ब्रिटिश इंडियामध्ये किंवा ब्रिटिश शासनाने जे काही लॉ आणले होते ते ॲब्रोगेट करणं म्हणजे काय, कॅन्सल आउट करणं. ठीक आहे, बंद करणं. ठीक आहे, हे काम करू शकत आणि नवीन स्वतःचे काही लॉ आणू शकत. दुसरं काय, असेंब्ली बिकेम लेजिस्लेटिव्ह बॉडी. लेजिस्लेटिव्ह मीन्स लॉ मेकिंग बॉडी. ते काय बनवणार, स्वतःचा कायदा बनवणार. ठीक आहे. आणि दुसरं याच्यामध्ये त्यांना कॉन्स्टिट्यूशन तर बनवायचं होतं फ्री इंडियासाठी, आणि एक ऑर्डनरी लॉज पण बनवू शकत होते. आणि हे काही होतं, लॉ बनवणं आणि कॉन्स्टिट्यूशन बनवणं वगैरे हे वेगवेगळे काम होते त्यांचे. आता असेंब्लीचे फर्स्ट पार्लमेंटची जी मीटिंग होती, ठीक आहे, त्याला म्हणू शकतो डॉमिनियन लेजिस्लेचर. डॉमिनियन लेजिस्लेचर का, कारण की आतापर्यंत ब्रिटिश सोडून नव्हते गेले, पण ते ब्रिटिश क्राऊनच्या अंडरच आपलं चालू होतं, त्याच्यामुळे डॉमिनियन लेजिस्लेचर म्हणू शकतो. ठीक आहे. आणि असल्या डॉमिनियन लेजिस्लेचरचे पहिले आपले प्रेसिडेंट जे राहिले डॉक्टर राजेंद्र प्रसाद, आणि सगळ्यांना माहित आहे की पुढे चालून ते काय, आगे चल के वो क्या बने, प्रेसिडेंट बने. ठीक है, लेजिस्लेटिव बॉडी. अभी जब कॉन्स्टिट्यूट बॉडी बोल के जब ये बनते ती, म्हणजे समजा कॉन्स्टिट्यूट बॉडी म्हणजे समजा कॉन्स्टिट्यूशन बनवायचंय म्हणून जर भेटायचंय तर तेव्हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे चेअरमन असायचे किंवा हेड करायचे. आणि जर लेजिस्लेटिव्ह बॉडी जर असेल किंवा लॉ बनवायचा आहे काहीतरी आपल्याला, तर तेव्हा बनायचे जी.व्ही. मालवणकर. ठीक आहे, म्हणजे ती अजून पण इंटॅक्टच होती. जर तुमचं कॉन्स्टिट्यूशन बनवायच्या हिशोबानं, कॉन्स्टिट्यूशनच्या हिशोबानं जर बनवायचं आहे तर तेव्हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद असेल. आणि जेव्हा ती भेटायची, नॉट ॲज अ कॉन्स्टिट्यूशन बट टू मेक लॉज, ठीक आहे, तेव्हा जी.व्ही. मालवणकर हे काय असायचे, चेअरमन असायचे. हे तेव्हा ऍडजस्टमेंट केलेली, लक्षात ठेवा, जी.व्ही. मालवणकर. आता हे दोन फंक्शन जे आहेत हे 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत चालले. असे ही आपली जी कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली ही 1949 पर्यंत चालली. 26 नोव्हेंबर पर्यंत चालला असं ते. 26 नोव्हेंबर पर्यंत चालला. आणि सगळ्यांना माहिती आहे 26 जानेवारी कधी केलं आपण एक्सेप्ट कॉन्स्टिट्यूशन, 1950. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता मुस्लिम लीग जे होते, जे पाकिस्तान किंवा ईस्ट पाकिस्तान इथून यायचे, त्यांनी काय केलं, त्यांनी पण थोडंसं विड्रॉ करून टाकलं. त्यांचं ठरलं होतं की आम्हाला पाकिस्तानमध्ये जायचं, आम्हाला पार्टिसिपेट नाही करायचं. ओरिजिनल 389 जागा होत्या. ठीक आहे, मग त्या 299 वरती आल्या आणि त्यापैकी 296 वरनं पण त्या जागा 229 वरती आल्या आणि 93 वरनं जे प्रिन्सली स्टेट होते ते 70 वरती आले. एवढं हे फक्त फॅक्ट्स थोडंसं लक्षात ठेवा, नाही ठेवलं ते चालतं. ठीक आहे. आता स्टेट वाईज मेंबरशिप जी देण्यात आली असेंब्लीला वगैरे ते 31 डिसेंबर 1947 देण्यात आली होती. ठीक आहे. आता काय काय फंक्शन झाले, अदर फंक्शन्स परफॉर्म बाय कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली. आता आपण जनगण म्हणतो, वंदे मातरम म्हणतो. ठीक आहे, आता हे कधी एक्सेप्ट केले, ह्याच काळात केलं. सर्वात पहिल्यांदा काय, इंडियानं मेंबरशिप एक्सेप्ट केली कॉमनवेल्थ नेशनची. आता ते कधी केली, मे 1949ला. ठीक आहे, वी एक्सेप्टेड द मेंबरशिप ऑफ कॉमनवेल्थ नेशन. कॉमनवेल्थ नेशन म्हणजे कोणते नेशन्स असतील, असे नेशन्स जे की त्यांच्यावरती ब्रिटिशांचं राज्य होतं. ठीक आहे. पुढचं, वी अडॉप्टेड आवर फ्लॅग, नॅशनल फ्लॅग ऑन जुलै 22, 1947. ठीक आहे, जुलै 22, 1947. नॅशनल अँथम, ठीक आहे,
हे जनगणमन आहे आपलं, ठीक आहे. हे जनगणमन आपण कधी एक्सेप्ट केलं, जानेवारी 24, 1950, म्हणजे आपण जेव्हा अडॉप्ट करत होतो कॉन्स्टिट्यूशन 2 दिवस अगोदर. आणि नॅशनल सॉन्ग अगेन सेम डेट 24 जानेवारी 1950. आता हे पण पॉलिटीमध्ये 2दा-3दा हे प्रश्न विचारले आहेत. तुम्हाला करेक्ट सिक्वेन्स विचारतात, मॅच द पेअर विचारतात, डेट्स दिले जातील, मे 1947 किंवा जुलै 22, 1947 किंवा मे 1949, आणि तुम्हाला अरेंज करायचं ते, ठीक आहे. आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ठीक आहे, ही बिकेम और ही इलेक्टेड ॲज फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिया, ठीक आहे, फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऑन जानेवारी 24, 1950. फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिया ते कधी, जानेवारी 24, 1950. कॉन्स्टिट्यूट असेंब्ली बनण्यासाठी किंवा कॉन्स्टिट्यूट असेंब्लीनं जे काम केलं कॉन्स्टिट्यूशन बनवण्यासाठी, ते 11 सेशन्स मध्ये झालं. आणि जवळपास आपला 2 वर्ष, ते 2 years 11 months 2 years 11 months and 18 days 18 days इतना टाइम लगा हमें, एवढा वेळ लागला आपल्याला, ठीक आहे. आणि आपण जे आपले कॉन्स्टिट्यूशन मेकर्स होते त्यांनी जवळपास 60 कंट्री वगैरे फिरले, त्याच्यामधनं 60 कंट्रीमधनं आपण काय अडॉप्ट करू शकतो, आपल्यासाठी काय योग्य राहू शकतं, ठीक आहे, हे त्यांनी पाहिलं आणि त्या बेसिसवरती त्यांनी सगळं अडॉप्ट केलं, आपल्या हिशोबाने आपण घेतलं. त्यापैकी आपल्याला जवळपास फक्त कॉन्स्टिट्यूशन बनवण्यासाठी आपल्याला जवळपास 64 लाख खर्च त्या काळात आलेला होता, ठीक आहे. जानेवारी 24, 1950 मध्ये, ठीक आहे, कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीचं फायनल सेशन झालं, ठीक आहे. हे एंड नाही झालं, कारण की प्रोव्हिजनल गव्हर्नमेंट काय असेल, पहिली गव्हर्नमेंट जाऊन दुसरी गव्हर्नमेंट किंवा इलेक्शन व्हायच्या अगोदर, ठीक आहे, त्याच्यामधला जो गैप असतो, जो गैप रहता है, उस गैप में गवर्नमेंट होना चाहिए, दैट इज कॉल्ड एज टेम्पररी गवर्नमेंट, ठीक है. इंटरिम गवर्नमेंट भी अभी आया, इंटरिम गवर्नमेंट जब इलेक्शन होता है तब, ठीक है. तर जानेवारी 26, 1950 पासून तर नवीन पार्लमेंट बनण्याच्या अगोदर 1951 ते 1952 या काही काळामध्ये ती तुमची इंटरिम गव्हर्नमेंट किंवा प्रोव्हिजनल गव्हर्नमेंट म्हणून राहिलेली. आता सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न विचारला जातो पॉलिटीमध्ये आपल्याला, UPSCला, NDAला, CDSला किंवा एकॅटला पण, तो राहतं की कमिटीज कोणत्या होत्या, ते चेअरमन कोण होतं, ठीक आहे, हे विचारलं जातं. सर्वात महत्त्वाचं मेजर कमिटी, फर्स्ट मेजर कमिटी जी होती युनियन पॉवर कमिटी म्हणजे जवाहरलाल नेहरू त्यांच्या अंडर होती ती, ठीक आहे. युनियन पॉवर कमिटी, युनियन पॉवर नंतर दुसरी कमिटी होती युनियन कॉन्स्टिट्यूशन कमिटी, अगेन जवाहरलाल नेहरू, ठीक आहे. थर्ड मेजर कमिटी प्रोव्हिन्शियल कॉन्स्टिट्यूशन कमिटी, प्रोव्हिन्सेस म्हणजे आजचे स्टेट म्हणू शकतो आपण, त्या काळचे जे प्रोव्हिन्स होते, प्रोव्हिन्शियल कॉन्स्टिट्यूशन कमिटी, दॅट वॉज हेडेड बाय सरदार वल्लभभाई पटेल, ठीक है. फोर्थ ड्राफ्टिंग कमेटी, सबको पता है, बच्चे को पता है, डॉक्टर BR आम्बेडकर, ठीक है. फिफ्थ वन इज एडवाइजरी कमिटी ऑन फंडामेंटल राइट्स, माइनॉरिटीज एंड ट्राइबल एंड एक्सक्लूडेड एरियाज, ठीक है. दैट वाज लेड बाय सरदार पटेल. मीन्स परत एकदा सांगतो, ॲडवायझरी कमिटी ऑन फंडामेंटल राइट्स, मायनॉरिटीज अँड ट्रायबल अँड एक्सक्लुडेड एरियाज, ठीक आहे, दॅट इज सरदार पटेल. आता ह्याच्या पण 5 सब कमिटीज होत्या, सब कमिटीज.
5 sub committees, 5 सब कमिटीज। एक फंडामेंटल राइट सब कमिटी, मैं यहाँ पे लिख रहा हूँ फंडामेंटल राइट है FR, फंडामेंटल राइट सब कमिटी, दैट इज हेडेड बाय JB कृपलानी, JB कृपलानी, ठीक है। सेकंड वन, माइनॉरिटीज सब कमिटी, माइनॉरिटीज सब कमिटी, मायनॉरिटीज सब कमिटी, दॅट इज SC मुखर्जी। SC मुखर्जीचं नाव ऐकलंय आपण पहिलेच, ठीक आहे। ही वॉज वाइस प्रेसिडेंट ऑफ कॉन्स्टिट्यूएंट असेंबली, ठीक आहे। पुढचं आहे नॉर्थ ईस्ट फ्रंटियर ट्रायबल एरियाज, म्हणजे आजच्या 7 सिस्टर्स, ठीक आहे। नॉर्थ ईस्ट फ्रंटियर ट्रायबल एरियाज अँड आसाम एक्सक्लुडेड अँड पार्शली एक्सक्लुडेड एरियाज सब कमिटी, ठीक है। गोपीनाथ बारडोलोई, हे कोण होते? गोपीनाथ बारडोलोई, नाव ऐकलं यांचं कुठं? ओरिसा मधलं एक एअरपोर्ट आहे यांच्या नावावरती, गोपीनाथ बारडोलोई, ठीक आहे। फोर्थ वन जे होतं ते म्हणजे काय? एक्सक्लुडेड अँड पार्शली एक्सक्लुडेड एरियाज, ठीक आहे, अदर दॅन दोज इन आसाम, आसामच्या व्यतिरिक्त सब कमिटी, दॅट इज AV ठक्कर, AV ठक्कर। And fifth one is North West Frontier Tribal Areas Subcommittee, ठीक आहे। याचं सांगण्यात नाही आलेलं कोण होतं वगैरे। सिक्स्थ वन जी मेजर कमिटी होती, दॅट इज रूल्स ऑफ प्रोसिजर कमिटी, दॅट इज हेडेड बाय डॉक्टर राजेंद्र प्रसाद। काय रूल्स असले पाहिजे असेंब्लीमध्ये वगैरे त्या बाबतीत, रूल्स ऑफ प्रोसिजर। सेवंथ वन दॅट इज स्टेट्स कमिटी, कमिटी फॉर निगोशिएटिंग विथ स्टेट्स, ठीक है। सेंटर और स्टेट होता है रिलेशन। स्टेट्स कमिटी वॉज हेडेड बाय जवाहरलाल नेहरू। आणि मोस्ट इम्पॉर्टंट लास्ट दॅट इज कॉल्ड स्टेअरिंग कमिटी, स्टेअरिंग कमिटी सगळ्यामध्ये गाडीची स्टेअरिंग, ठीक आहे, दॅट विल बी हेल्ड बाय और हेडेड बाय डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ठीक आहे। हे 8 मेजर कमिटीज आहेत। पॉलिटीमध्ये प्रश्न कसा विचारला जातो की विच वन ऑफ द फॉलोइंग कमिटीज आर मेजर कमिटीज और विच वन ऑफ द फॉलोइंग कमिटीज आर नॉट मेजर कमिटीज, ठीक है। ये भी पूछा जा सकता है विच ऑफ द फॉलोइंग, ये 5 सब कमिटीज है, ठीक है। तो एडवाइजरी कमिटी जो फंडामेंटल राइट पे है उसे कौन से 5 जो दिए गए हैं नीचे, तो 5 या 4 दिए जाएंगे या 3 दिए जाएंगे, सब कमिटीज है, सब कमिटीज नहीं, इस प्रकार से क्वेश्चन आपको पूछा जाएगा। नेक्स्ट वन, ये तो हो गया मेजर कमिटीज, मेजर कमिटीज ये हो गया। नेक्स्ट वन इज माइनर कमिटीज, माइनर कमिटीज, ठीक आहे। सर्वात पहिल्यांदा येतं, आता एवढं सगळं चालवायचं आहे म्हणलं तुम्हाला लागणार पैसा, पैसा लागणार ना, तर सर्वात पहिल्यांदा काय असणार? फायनान्स कमिटी, काय असणार? फायनान्स कमिटी। फर्स्ट फायनान्स कमिटी, फायनान्स अँड स्टाफ कमिटी, ते हेड कोण का? डॉक्टर राजेंद्र प्रसाद। सेकंड वन क्रेडेंशियल कमिटी, क्रेडेंशियल्स कमिटी, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर,
थर्ड वन जे आहे ती हाऊस कमिटी. हाऊस कमिटी, ते हाऊस कमिटी हे बी पत्ताभी सीतारामय्या. बी पत्ताभी सीतारामय्या. ठीक आहे. फोर्थ वन ऑर्डर ऑफ बिझनेस कमिटी, म्हणजे तुमचं कामकाज कसं चाललं पाहिजे. ठीक आहे. 10 वाजता काय असलं पाहिजे, 12 वाजता काय असलं पाहिजे, 2 वाजता काय असलं पाहिजे, या प्रकारे जे असेल. ठीक आहे. त्याचे हेड कोण आहे? डॉक्टर के एम मुंशी. के एम मुंशीचं नाव कुठं ऐकलं आपण? नाईन्टीन 34 मध्ये आपल्याला जी आयडिया दिली होती, नक्की ना, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली असली पाहिजे. एम एन राव होते. बरं, ठीक आहे. डॉक्टर के एम मुंशीचं बघा, शोधा कुठे आहे नाव वगैरे. ठीक आहे. पुढचं फिफ्थ वन ॲडहॉक कमिटी ऑन द नॅशनल फ्लॅग. ॲडहॉक कमिटी ऑन द नॅशनल फ्लॅग, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ठीक आहे. सिक्स्थ वन इज कमिटी ऑन द फंक्शन्स ऑफ कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. कमिटी ऑन द फंक्शन्स ऑफ कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे काय काय फंक्शन असले पाहिजे किंवा ते त्यांच्या कामापासून दूर नाही गेले पाहिजे याचं पाहायचं काम हे कोण असणार? जी व्ही मालवणकर. अँड ॲज वी डिस्कस अर्लियर की लॉचा जर पार्ट असेल तर जी व्ही मालवणकर बघायचे, आणि जर कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचं काम असेल तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद बघायचे. ठीक आहे. सेवंथ वन ॲडहॉक कमिटी ऑन सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्ट. ठीक आहे. एस वरदचारी, हे हेड कोण होते? एस वरदचारी. एस वरदचारी. आता हे एक्सेप्शन का बरं आहे आपल्याला? कारण की ही वॉज नॉट कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली मेंबर. आतापर्यंत जेवढे आपण पाहिलेत, कमिटी पाहिले किंवा कमिटीचे हेड पाहिले, मतलब जो भी देखा है, तो दे वर द पार्ट ऑफ कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, बट एस वरदचारी वॉज एक्सेप्शन. ठीक आहे, इन दिस केस. ठीक आहे. असे 2-3 जण आहेत, पाहू आपण. एथ वन कमिटी ऑन चीफ कमिशनर्स प्रोव्हिन्स. चीफ कमिशनर म्हणजे आजचे जसं युनियन टेरिटरी असतात तसं छोटे प्रोव्हिन्स असतील तेव्हा. ठीक आहे. कमिटी ऑन चीफ कमिशनर प्रोव्हिन्स, बी पत्ताभी सीतारामय्या. ठीक आहे. आपण हाऊस कमिटीमध्ये नाव पाहिलं होतं त्यांचं, इथे पण त्यांचं आहे. 9th एक्सपर्ट कमिटी ऑन द फायनान्शियल प्रोविजन ऑफ युनियन कॉन्स्टिट्यूशन. एक्सपर्ट कमिटी ऑन फायनान्शियल प्रोविजन ऑफ युनियन कॉन्स्टिट्यूशन, नलिनी रंजन सरकार. हे जे होते नलिनी रंजन सरकार, हे पण असेंब्ली मेंबर नव्हते. ही वॉज नॉट और शी वॉज नॉट असेंब्ली मेंबर, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली मेंबर. 10th वन लिंग्विस्टिक प्रोविन्सेस कमिशन. लिंग्विस्टिक प्रोविन्सेस कमिशन, एस के धार. लिंग्विस्टिक प्रोविन्सेस कमिशन, एस के धार. ही वॉज ऑल्सो नॉट मेंबर ऑफ असेंब्ली. ठीक आहे. 11th स्पेशल कमिटी टू एक्झामाइन द ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन. जो कॉन्स्टिट्यूशनचा ड्राफ्ट बनवला होता त्याच्यावरती स्पेशल कमिटी ठेवण्यात आली होती. ठीक आहे. ते कशा प्रकारे असला पाहिजे, ठीक आहे, कोण असलं पाहिजे त्याचं, ठीक आहे, आणि मेन म्हणजे त्यांचं कामकाज कसं चालू आहे हे चेक करण्यासाठी. दॅट वॉज जवाहरलाल नेहरू. ठीक आहे, जवाहरलाल नेहरू. नेक्स्ट वन 12th प्रेस गॅलरी. प्रेस गॅलरी कमिटी, उषा नाथ सेन. प्रेस गॅलरी म्हणजे जेवढे पण काही लॉ किंवा कॉन्स्टिट्यूशन बनवलं जातं, की आता पण असं होतं
की तुमची एक स्वतःची लायब्ररी असते पार्लमेंटची, ठीक आहे. प्रेस गॅलरी कमिटी, काय फोटोज असतील काय असतील वगैरे ते सगळं ती मेंटेन करते. आणि 13th लास्ट जे आहे ॲडॉक कमिटी ऑन सिटिझनशिप, नागरिकत्व, दॅट इज एस वरदचारी. ठीक आहे, एस वरदचारी. आता आपण मेजर कमिटी पाहिला, मायनर कमिटी पाहिला. आता आपण ड्राफ्टिंग कमिटी, जे सर्वात जास्त तुम्हाला प्रश्न विचारले जातात, ठीक आहे, पॉलिटीमध्ये हे विचारलं जाऊ शकतो, दॅट इज ड्राफ्टिंग कमिटी. आता कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीची सर्वात मोठी आणि सर्वात महत्वाची, मोठी म्हणण्याच्या ऐवजी महत्वाची, महत्व असल्यामुळे ती मोठी, ते आहे आपली ड्राफ्टिंग कमिटी. ठीक आहे. दॅट कमिटी वॉज सेटअप ऑन ऑगस्ट 29, 1947. आणि ऑगस्ट 29 अजून एक महत्वाचा दिवस, का बरं? इट इज नॅशनल स्पोर्ट्स डे, मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस. ठीक आहे, लक्षात ठेवा. ऑगस्ट 29, 1947 द ड्राफ्टिंग कमिटी वॉज सेटअप. ठीक आहे. आता ह्या कमिटीचे मेंबर कोण कोण होते? सर्वात पहिल्यांदा फर्स्ट मेंबर वॉज डॉक्टर B.R. आंबेडकर. ठीक आहे. आता असं म्हणतात की जेव्हा संविधान बनायचं होतं किंवा कॉन्स्टिट्यूशन बनायचं होतं, तर महात्मा गांधी यांनी डॉक्टर B.R. आंबेडकरांचं नाव सुचवलं होतं आणि ह्यांनाच लॉ मिनिस्टर बनवा असं जवाहरलाल नेहरू यांना सांगितलं होतं. ठीक आहे, हे महत्वाचं आहे, डॉक्टर B.R. आंबेडकर, कारण की ते होते त्यांच्यामुळे, कारण की 60 देशांचं पाहायचं वाचायचं आपल्याला काय योग्य आहे एवढं कोण वाचणार, त्यांच्याशिवाय कोणीच करू शकत नव्हतं. ठीक आहे. पुढचं जे सेकंड मेंबर राहिलेत, ठीक आहे, एन गोपाल स्वामी अयंगर. एन गोपाल स्वामी अयंगर. ठीक आहे. एन गोपाल स्वामी अयंगर. एन गोपाल स्वामी अयंगर. अयंगर हे त्या काळचे जम्मू काश्मीरचे प्राईम मिनिस्टर राहिलेत. ठीक आहे, त्या काळचे जम्मू काश्मीरचे. थर्ड वन इज अल्लदी कृष्णस्वामी अय्यर. अल्लदी कृष्णस्वामी अय्यर यांचं नाव ऐकलं आपण थोड्या वेळापूर्वीच मायनर कमिटीमध्ये. ठीक आहे, क्रेडेन्शियल कमिटीमध्ये नाव ऐकलं होतं. ठीक आहे. हे मद्रास प्रोव्हिन्सेसचे होते, प्रोव्हिन्स ॲडव्होकेट राहिले ते. ठीक आहे. आणि असं म्हणतात की आपली जी कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली होती, सर्वात त्या काळचे सर्वात जास्त जे एलिजिबल लिटरेट लोक होते, एकदम अभ्यास केलेले, अभ्यासू, पडाकू, सब पडाकू यही पे थे. आणि जवळपास 70 ते 80% सगळ्यांचं लॉस झालं, सगळे ॲडव्होकेट होते नियर अबाउट, असं म्हणतात. पुढचं आहे डॉक्टर K.M. मुंशी. डॉक्टर K.M. मुंशी. आम्ही तुम्हाला विचारलं होतं ना थोड्यापूर्वी, K.M. मुंशी नाव कुठं ऐकलंय? आता हे बॉम्बेचे होम मिनिस्टर झालेत. ते बॉम्बे प्रोव्हिन्स होता, बॉम्बे प्रोव्हिन्स नंतर 1960 सगळ्यांना माहिती आहे, 1960 मग गुजरात वेगळा झाला, महाराष्ट्र वेगळा झाला, लिंग्विस्टिक बेसिसच्या ह्याच्यावरती. ठीक आहे, बेसिसवरती. पुढचं आहे सय्यद मोहम्मद सादुल्ला और सईद मोहम्मद सादुल्ला. ठीक आहे. हे आसामचे प्राईम मिनिस्टर राहिलेत त्या काळचे, आसामचे प्राईम मिनिस्टर. ठीक आहे. 2 असे आहेत, त्यांच्या बाबतीत थोडीशी माहिती एक्स्ट्रा अशी. पहिले होते एन माधवराव. एन माधवराव किंवा राव. ठीक आहे. म्हणजे एन माधवराव आले हे नंतर. पहिले यांच्या ठिकाणी होते B.L. मित्तर. यांच्या ठिकाणी कोण होते? B.L. मित्तर. B.L. मित्तर यांची तब्येत बिघडल्यामुळे यांना
ड्राफ्टिंग कमिटीचा मेंबर करण्यात आला. ठीक आहे. आता पुढचे होते 7th अँड लास्ट, दॅट इज टी कृष्णमाचारी. टी कृष्णमाचारी, ही रिप्लेस्ड डीपी खेतान. डीपी खेतान यांना रिप्लेस केलं कारण की यांची डेथ झाली होती. ही डाईड. ठीक आहे, हे डाईड इन 1948. आता ड्राफ्टिंग कमिटी काय करायचे, सर्वात सगळ्यांचं कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीचं किंवा सगळ्या मेंबर्सचं व्हेरियस व्ह्यूज वगैरे घ्यायचे. ठीक आहे, प्रिपेअर करायचं त्याला आणि प्रिपेअर झाल्यानंतर ते पब्लिश करायचं. फेब्रुवारी 1948ला पहिल्यांदा पब्लिश झालं. काही नंतर 8 महिन्यानंतर भरपूर रिसर्च करून त्यांनी डिस्कस केल्यानंतर ड्राफ्ट बनवला. ड्राफ्ट नंतर त्याच्यामध्ये अमेंडमेंट म्हणजे सुधारणा त्याच्यामध्ये त्यांनी सुचवल्या. त्याच्यानंतर कमिटीने दुसरा सेकंड ड्राफ्ट बनवला. सेकंड ड्राफ्ट बनवल्यानंतर तो ऑक्टोबर 1948 मध्ये पब्लिश करण्यात आला आणि जो फायनल ड्राफ्ट बनवण्यात आला. ठीक आहे, त्याला 6 महिन्याच्या आत तो फायनल म्हणजे तिसरा ड्राफ्ट बनवला आणि जवळपास ते त्याचं डिस्कशन वगैरे त्याचं कामकाज 141 दिवस चाललं, 141 डेज. ठीक आहे. आता सर्वात महत्त्वाची जो आनंदाचा क्षण आहे आपल्यासाठी, आता इथं कॉन्स्टिट्यूशन बनतंय. इनॅक्टमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. किचकट नाही म्हणतंय ना, थोडंसं आहे, लक्षात घ्या काय आहे ते. आता इनॅक्टमेंट काय झाले, इनॅक्टमेंट. आता जे प्रेझेंटेशन आहे सर्वात फायनल प्रेझेंटेशन, ठीक आहे, ते इंट्रोडक्शन कोणी केलं, डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी फायनल ड्राफ्ट बनवला. ठीक आहे, फायनल ड्राफ्ट ऑलरेडी सांगितलं तुम्हाला 4 नोव्हेंबर 1948 ला फायनल ड्राफ्ट बनवण्यात आला. ठीक आहे, जनरल डिस्कशन चाललं ते. ठीक आहे, काही दिवस चाललं. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की 3 ड्राफ्ट बनवले, मग फर्स्ट रिडिंग, सेकंड रिडिंग, थर्ड रिडिंग अशा प्रकारे झालेलं आहे. फर्स्ट रिडिंग म्हणजे 4 नोव्हेंबर 1948, त्याच्यानंतर जवळपास 5 दिवस चाललं ते, 9 नोव्हेंबर 1948. सेकंड रिडिंग हे द फर्स्ट रिडिंग. सेकंड रिडिंग क्लॉज बाय क्लॉज घेण्यात आलं. क्लॉज बाय क्लॉज म्हणजे काय, पॉइंट वाईज घेतलं. ठीक आहे. इट वॉज स्टार्टेड ऑन 15 नोव्हेंबर 1948 आणि याचं डिस्कशन संपलं जवळपास ऑक्टोबर 17, 1949. ठीक आहे. असं म्हणतात की ह्या काळामध्ये 7,653 सुधारणा सुचवल्या. 7,653 अमेंडमेंट्स, ठीक आहे, वर सजेस्टेड व आर प्रपोज्ड. त्यापैकी 2,473, ठीक आहे, आउट ऑफ 2,473 वर डिस्कस्ड. 2,473 हे ऍक्च्युअली डिस्कस केले असेंब्लीमध्ये. ठीक आहे. थर्ड रिडिंग जी झाली ती 14 नोव्हेंबर 1949. ठीक आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक मोशन पास केलं. ठीक आहे, आणि त्या मोशन मध्ये सांगण्यात आलं की कॉन्स्टिट्यूशन इज पास्ड, झालंय आपलं कॉन्स्टिट्यूशन वगैरे. ठीक आहे. सो कॉन्स्टिट्यूशन वॉज अडॅप्टेड ऑन नोव्हेंबर 26, 1949. ठीक आहे. इट कंटेन प्रिॲम्बल, 395 आर्टिकल्स. ठीक आहे, आणि 8 शेड्यूल. शेड्यूल इज नथिंग बट लिस्ट. शेड्यूल म्हणजे लिस्ट आहे. ठीक आहे. डॉक्टर B.R. आंबेडकर त्या काळचे लॉ मिनिस्टर, तुम्हाला सांगितलं का बरं राहिले वगैरे. आणि गांधीजी या बाबतीत फिक्स होतं की लॉ मिनिस्टर दुसऱ्या तिसऱ्या कोणाला नाही बनवायचं त्यांच्याशिवाय. ठीक आहे. आणि भरपूर काही त्याच्यावरती चर्चा वगैरे झाल्या पुढे. आणि त्याच्यामुळेच आता एवढ्या काही सुधारणा, एवढ्या काही चेंजेस, एवढा मोठा ड्राफ्ट बनवणं, 60 यांचा अभ्यास करून, ठीक आहे, त्याच्यामुळं मग हे भरपूर त्याला ब्रिलियंट माइंड लागतं. त्याच्यासाठीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना काय म्हटलं जातं, फादर ऑफ कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे. आणि त्यांना चीफ आर्किटेक्ट ऑफ
कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया पण म्हटलं जातं आणि त्यांना मॉडर्न मनू पण म्हटलं जातं. ठीक आहे. आता क्रिटिसिझम काय, हे आपलं कॉन्स्टिट्यूशन बनलं सगळं आहे. ठीक आहे. आता सगळ्यांना असं वाटतं की बाबा 26 जानेवारी 1949ला किंवा 1950ला आपण हे जे एक्सेप्ट केलं, ठीक आहे, हे 26 जानेवारीला आपण रिपब्लिक डे का साजरा करतो? काय कारण माहिती आहे? 1930ला काँग्रेसनं पूर्ण स्वराज याची मागणी केली होती. 1930ला हे कुठं होतं? लाहोर सेशन. व्हेरी गुड. लाहोर सेशनचं जे होतं काँग्रेसचं लाहोर सेशन 1930ला आपण पूर्ण स्वराजची मागणी केली होती. त्याच्यामुळे 26 जानेवारी दरवर्षी हे आपण सेलिब्रेट करतो, काय म्हणून? रिपब्लिक डे. ठीक आहे. इंडिपेंडन्स डे तर सगळ्यांना माहिती आहे, का बरं इंडिपेंडन्स म्हणून साजरा केला जातो वगैरे. ठीक आहे. आता क्रिटिसिझम भरपूर. आता ब्रिटिशर्स वगैरे असे जे त्या काळचे स्टुडंट आहेत त्यांनी काहीतरी क्रिटिसिझम केलं, हे तुम्हाला विचारलं जातं म्हणून तुम्हाला सांगतो. ठीक आहे. आता क्रिटिसिझम काय? पहिले म्हणतात की हे नॉट अ रिप्रेझेंटेटिव्ह बॉडी. नॉट अ रिप्रेझेंटेटिव्ह बॉडी म्हणजे काय? लोकांनी इलेक्ट नाही केलं. ठीक आहे. पार्टली इलेक्टेड आहेत, कोणी मेंबर्स आहेत ते असे आलेत वगैरे, पार्टी इलेक्टेड आहेत, पार्टली नॉमिनेटेड आहेत, मग ते रिप्रेझेंटेटिव्ह नाही. आता म्हणायचं म्हणून काही म्हटलं जातं. ठीक आहे. आता तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतात. विचारतात क्रिटिसिझम म्हणजे व्हॉट आर द व्हेरियस क्रिटिसिझम रिगार्डिंग इंडियन कॉन्स्टिट्यूशन, असं विचारलं गेलं तर माहीत असलं पाहिजे. ठीक आहे. आता काही जण म्हणायचे की सॉवरेन बॉडी नाही आहे, शेवटी ब्रिटिशांच्याच अंडर बनवलेली, एक कारण होतं. त्यांनी सांगितलं टाइम कन्झ्युमिंग आहे, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा कुठं वेळ लागला पाहिजे का? ठीक आहे. परत त्यांचं असं म्हणणं की डॉमिनेटेड बाय काँग्रेस, काँग्रेसचे जास्त हे होते, प्रतिनिधी होते, मुस्लिम लीग तर नव्हते. ठीक आहे. आता हे एक हिस्टोरियन होते ग्रॅनविल ऑस्टिन, यांचं हे वाक्य होतं डॉमिनेटेड बाय काँग्रेस. आता हे विचारलेला प्रश्न की हू सेड दॅट इट इज डॉमिनेटेड बाय काँग्रेस? दॅट इज ग्रॅनविल ऑस्टिन. ग्रॅनविल ऑस्टिन यांनी ते क्रिटिसाइज केलेलं. ठीक आहे. आणि अजून त्यांनी काय म्हटलं? द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली वॉज वन पार्टी बॉडी इन अन इसेन्शियली वन पार्टी कंट्री. द असेंब्ली वॉज द काँग्रेस अँड द काँग्रेस वॉज इंडिया. हे त्यांचं काय होतं? क्रिटिसिझम होतं. ठीक आहे. म्हणजे त्यांचं असं म्हणणं की हे वन पार्टीचीच बॉडी होती, काय मल्टिपल पार्टी नव्हत्या, काँग्रेसमध्येच इंडियात काँग्रेस असं म्हणलं जातं. आता यांचं असं म्हणणं आलं. पुढचं क्रिटिसिझम काय होतं की लॉयर पॉलिटिशियन डॉमिनेशन. मी तुम्हाला पहिले सांगितलं की सर्वात जास्त लॉयर्स होते, म्हणजे त्या काळचे आपले भरपूर काही शिकलेले होते, त्याच्यामुळं असं म्हणलं जातं की इट वॉज डॉमिनेटेड बाय लॉयर्स अँड पॉलिटिशियन्स. ठीक आहे. आणि 6वं जे आता चालू आहे की डॉमिनेटेड बाय हिंदूज असं म्हणतात. झालं. ठीक आहे. आता एक व्यक्ती कशा लॉर्ड लावतात काय माहित नाही, पण म्हणतात त्या लॉर्ड. ठीक आहे. लॉर्ड विस्काउंट सायमन. लॉर्ड विस्काउंट सायमन यांनी सांगितलं की काय अ बॉडी ऑफ हिंदूज असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आलं की ओनली वन मेजर कम्युनिटी इन इंडिया हिंदूज, आणि त्यांचीच ती बॉडी आहे, त्यांनीच बनवली. काही म्हणायचं काम आहे. ठीक आहे. आता एक नेहमी प्रश्न विचारला जातो त्याच्यामध्ये. ठीक आहे. हे थोडंसं एक्स्ट्रा आहे परीक्षेच्या व्यतिरिक्त. ठीक आहे. प्रोव्हिन्सेसमध्ये की मेंबर्स सर्वात जास्त कोणत्या प्रोव्हिन्सेसमध्ये राहिलेले? ठीक आहे. म्हणजे कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली मेंबर्स इलेक्शन झाल्यानंतर वगैरे. ठीक आहे. स्टेट वाईज जी मेंबरशिप होती वगैरे, तर सर्वात जास्त आता पण आहे तेव्हा पण होतं ते म्हणजे यूपी, युनायटेड प्रोव्हिन्स. ठीक आहे. यूपीचे जवळपास युनायटेड प्रोव्हिन्सेसचे 55 मेंबर्स होते. किती? 55. सेकंड मद्रास. ठीक आहे. ते होते 49. मद्रास नंतर थर्ड बिहार 36.
बिहार 36, फोर्थ बॉम्बे, आजचा महाराष्ट्र 21, बॉम्बे 21. हे काय 31 डिसेंबर 1947 ला स्टेट वाईज कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमध्ये कोणते कोणते किती मेंबर होते कोणत्या कोणत्या याचे त्या प्रकारे. ठीक आहे. आता अजून एक प्रश्न विचारला जातो की किती महिला होत्या, किती वुमन्स होत्या कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमध्ये, तर त्या टोटल होत्या 15 वुमन मेंबर्स वर देअर. ठीक आहे. असा प्रश्न विचारला जातो. आता एक एक करून त्या महिलांचं नाव सांगतो, तुम्ही फक्त लिहून घ्या. ठीक आहे. आणि तुम्हाला कोणत्या कोणत्या रिजन मधनं त्या आल्या होत्या तुम्हाला ते सांगतो. पहिलं जे आहे मद्रास. ठीक आहे. 15 वुमन इन कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली. ठीक आहे. मद्रास 3 होत्या याच्यामध्ये. पहिलं आहे दक्षयानी वेलनरी. ठीक आहे. वेलिनरी, दक्षयानी वेलनरी. दुसऱ्या होत्या दुर्गाबाई देशमुख. and third one is अंबू स्वामीनाथन. फर्स्ट दक्षयानी वेलुनरी, दूसरा है दुर्गाबाई देशमुख and third one is अंबू स्वामीनाथन. बेंगॉल मधनं दोन, एक रेणुका रॉय काय रेणुका रे. ठीक आहे. रेणुका रे आणि लीला रॉय. पुढचं त्रावणकोर. ठीक आहे. त्रावणकोर मधनं नाव खतरनाक यांचं ॲनी मॅस्करेनिस. ठीक आहे. सरनामच अवघड आहे. ॲनी तुम्ही तुमचं लिहून घ्या, मॅस्करेनिस. ठीक आहे. फोर्थ वन यूपी, युनायटेड प्रोव्हिन्स. साहजिक आहे याच्यामधनं पण जास्त असणार. 5 जणी होत्या याच्यामधनं. पहिल्या होत्या बेगम रसूल. दुसऱ्या होत्या कमला चौधरी. थर्ड वन ज्या होत्या त्या विजयालक्ष्मी पंडित वॉज अ सिस्टर ऑफ जवाहरलाल नेहरू. लक्षात ठेवा, विजयालक्ष्मी पंडित या बहिणाबाई होत्या जवाहरलाल नेहरू यांच्या. ठीक आहे. आणि फोर्थ वन इज सुचिता कृपलानी. ठीक आहे. सुचिता कृपलानी, आपण जे बी कृपलानी ऐकलंय, सरनेम तेच आहे, सुचिता कृपलानी. फिफ्थ वन इज पूर्णिमा बॅनर्जी. ठीक आहे. 5वं जे मिडल प्रोव्हिन्स म्हणजे आजचं मध्य प्रदेश म्हणू शकतो आपण, मिडल प्रोव्हिन्स, राजकुमारी अमृता कौर. सिक्स्थ वन इज ओरिसा, मालती चौधरी. सेवंथ वन इज बॉम्बे प्रोव्हिन्स. त्यांच्या मनात आहे हंसाबेन मेहता. आणि बिहारच्या सर्वात फेमस पुढच्या ज्यांनी सगळ्यांनी नाव ऐकलंय त्यांचं, सरोजिनी नायडू. ठीक आहे. या 15 महिला होत्या. ठीक आहे. विचारलं होतं एका परीक्षेमध्ये म्हणून तुम्हाला एक्स्ट्रा सांगितलं. ठीक आहे. बंद कर.